मस्त आणि खुसखुशीत असे मोदक बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक नारळ बारीक काप करून मिक्सरला बारीक करून घेतला आहे. आता एका परातीमध्ये 2.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 1.5 वाटी मैदा, थोडंसं मीठ घालून आणि 2 चमचे तेल गरम करून घालून थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे मळून घेतला आहे. तो जो नारळ आपण बारीक करून घेतला होता त्याच्यामध्ये मी एका नारळासाठी अर्धी पाऊण वाटी साखर घालून ते सारण छान असं बनवून घेतलं आणि थंड व्हायला ठेवून दिलं. आता आपली कणिक तयार आहे. तर त्या कणकेचे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून आपण ते लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी मोदक तयार करून घेतले आहेत सर्व. तर मी तुम्हाला यामध्ये 3 प्रकारे मोदक कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर याचा पूर्ण व्हिडिओही लवकरच अपलोड होईल. तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.